आपल्या आजूबाजूला असलेल्या पाणी आणि बर्फासारख्या अगदी सामान्य गोष्टींमध्ये काही भन्नाट वैज्ञानिक रहस्य दडलेली आहेत हे कुणाला खरं वाटेल? आपण रोजच अशा अनेक गोष्टी बघतो, पण त्यामागे नक्की काय विज्ञान आहे याचा विचारही करत नाही. चला तर मग उलगडूया या साध्या दिसणाऱ्या गोष्टींमागचं हे विलक्षण विज्ञान. आजच्या आपल्या या विश्लेषणाची सुरुवात करूया 3 इंटरेस्टिंग कोड्यांनी. पहिलं कोडं असं आहे की जेव्हा बर्फ वितळत असतो तेव्हा आपण त्याला उष्णता देत राहतो, तरीही थर्मोमीटरचा काटा शून्याच्या पुढे का सरकत नाही? जोपर्यंत सगळा बर्फ वितळत नाही तोपर्यंत तापमान शून्यच राहतं. असं का बरं होत असेल? आता दुसरा कोड. आपण सगळ्यांनीच बर्फाचा गोळा बनवताना किंवा खाताना पाहिला आहे, नाही का? तो किसलेला विखुरलेला बर्फ एका ग्लासमध्ये दाबून भरला जातो आणि बाहेर काढल्यावर तो एका सुंदर घट्ट गोळ्याच्या रूपात एकत्र येतो. हा विखुरलेला बर्फ फक्त दाबल्यावर एकमेकांना इतका घट्ट कसा काय चिकटतो? आणि शेवटचं पण सगळ्यात प्रसिद्ध कोडं. कोणताही घनपदार्थ घ्या, तो त्याच्या वितळलेल्या द्रवरूपात हमखास बुडतो. पण बर्फाचा मात्र नेमका उलटा होतं. तो पाण्यावर आरामात तरंगतो. यामागे नक्की कोणतं विज्ञान आहे? चला या तिन्ही रहस्यांची उत्तरं शोधूया. आपल्या पहिल्या कोड्याचं उत्तर माहितीये कुठे दडलंय? ते आहे गुप्त उष्णतेच्या संकल्पनेत. ही एक अशी ऊर्जा आहे जी तापमानात कोणतीही वाढ न करता पदार्थाची अवस्था बदलते. पाहूया ही गुप्त ऊर्जा नक्की काम कशी करते. याला सायन्सच्या भाषेत म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा वितळणाचा अप्रकट उष्मा. म्हणजे काय तर जेव्हा आपण बर्फाला उष्णता देतो तेव्हा ती उष्णता बर्फाचं तापमान वाढवण्यासाठी वापरली जात नाही, तर ती फक्त त्याची स्थायू अवस्था बदलून त्याला द्रव अवस्थेत आणण्यासाठी वापरली जाते आणि म्हणूनच तापमान वाढत नाही. ही प्रक्रिया आपण वेळेनुसार पाहिली तर एक गंमत दिसते. बघा, बर्फाला उष्णता दिल्यावर त्याचं तापमान 0पर्यंत वाढतं. पण 0 अंशावर पोचल्यावर तापमान काही काळासाठी एकदम स्थिर राहतं. हाच तो टप्पा आहे जिथे दिलेली सगळी उष्णता तापमान न वाढवता फक्त बर्फाला पाण्यात बदलते. हीच ती गुप्त उष्णता आहे. मग प्रश्न येतो की ही शोषलेली ऊर्जा नक्की कुठे जाते? तर ती बर्फाच्या आत असलेल्या पाण्याच्या रेणूंमधले हायड्रोजन बंध तोडण्याचं काम करते. बर्फामध्ये हे रेणू एका विशिष्ट षटकोनी रचनेत अडकलेले असतात. ही ऊर्जा ते बंध तोडते आणि रेणूंना मोकळं करते, ज्यामुळे बर्फाचं रूपांतर पाण्यात होतं. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या कोड्याकडे. तो किसलेला बर्फ एकत्र कसा येतो? याचं उत्तर दाब आणि वितळण्याच्या एका विलक्षण प्रक्रियेत आहे, ज्याला पुनर्हिमायन म्हणतात. पुनर्हिमायन किंवा रिजिलेशन म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा बर्फावर दाब टाकला जातो तेव्हा तो 0 अंशापेक्षा कमी तापमानातही वितळतो. आणि गंमत म्हणजे जसा दाब काढला जातो तसं ते पाणी लगेच पुन्हा गोठून बर्फ बनतं. हे समजून घ्यायला एक मस्त प्रयोग आहे. विचार करा, एक वजन लावलेली तार बर्फाच्या लादीवर ठेवली आहे. तारेच्या दाबामुळे तिच्या खालचा बर्फ वितळतो आणि तार हळूहळू खाली सरकते. पण खरी गंमत पुढे आहे. तार खाली गेल्यावर वरचं पाणी, ज्यावरचा दाब आता निघून गेलाय, ते पुन्हा गोठतं. म्हणजे अखेरीस तार आरपार जाते पण बर्फ मात्र अखंड राहतो. आणि बरोबर हेच तत्त्व बर्फाच्या गोळ्याला लागू होतं. जेव्हा किसलेल्या बर्फावर हाताने किंवा ग्लासनी दाब दिला जातो तेव्हा बर्फाचे कण जिथे एकमेकांना स्पर्श करतात तिथे वितळतात. दाब काढल्यावर ते पाणी पुन्हा गोठतं आणि सगळ्या कणांना एकत्र जोडून एक घट्ट गोळा तयार होतो. आणि आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या रहस्याकडे. बर्फ पाण्यावर का तरंगतो? याचं उत्तर पाण्याच्या एका अत्यंत असामान्य गुणधर्मात दडलेलं आहे, जो त्याला इतर सगळ्या पदार्थांपेक्षा अगदी वेगळं बनवतो. बहुतेक सर्व पदार्थ थंड झाल्यावर आकुंचन पावतात आणि त्यांची घनता वाढते. पण पाणी याला एक मोठा अपवाद आहे. पाणी गोठल्यावर आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावतं आणि त्यामुळे त्याची घनता कमी होते. पाण्याच्या बाबतीत 4 अंश सेल्सिअस हा एक जादुई आकडा आहे बरं का. याच तापमानावर पाण्याची घनता सर्वाधिक असते आणि गंमत म्हणजे यापेक्षा थंड झाल्यावर पाणी इतर पदार्थांसारखं आकुंचन पावत नाही, तर उलटं प्रसरण पावू लागतं. हाच तो निसर्गाच्या नियमांना छेद देणारा त्याचा असंगत व्यवहार आहे. पण असं होतं का? कारण आहे त्याची रचना. 0 अंशावर पाण्याचे रेणू स्वतःला एका विशिष्ट षटकोनी रचनेत जुळवून घेतात. या रचनेमुळे रेणूमध्ये खूप मोकळी जागा तयार होते. याच मोकळ्या जागेमुळे बर्फाचं आकारमान वाढतं आणि घनता कमी होते आणि म्हणूनच हलका असलेला बर्फ पाण्यावर आरामात तरंगतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की पाण्याची वागणूक किती विचित्र आहे. पण ही विचित्रता केवळ एक वैज्ञानिक गंमत नाही, तर आपल्या ग्रहावरच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला पाहूया कसं ते.
पाण्याच्या या असंगत आचरणामुळेच तलाव आणि समुद्र पृष्ठभागावरून गोठायला लागतात. बर्फाचा जो थर तयार होतो तो एखाद्या ब्लँकेटप्रमाणे काम करतो, जो खालच्या पाण्याला गोठण्यापासून वाचवतो. आणि यामुळेच कडाक्याच्या थंडीतही मासे आणि इतर जलचर त्या पाण्यात जिवंत राहू शकतात. विचार करा, जर पाणी इतर पदार्थांसारखं वागलं असतं तर तलाव तळातून गोठले असते आणि त्यातलं सगळं जीवनच संपून गेलं असतं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण पाण्यावर तरंगणारा बर्फाचा तुकडा पाहाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ती एक साधी गोष्ट नाहीये. ते निसर्गाच्या एका सर्वात महत्त्वाच्या आणि विचित्र नियमाचं प्रतीक आहे. हाच तो नियम आहे जो आपल्याच ग्रहावर जीवन शक्य करतो. जरा विचार करा, जर पाणी असं विचित्र वागलं नसतं तर आपलं जग आज कसं असतं.